हॅलो आणि नमस्कार. ग्रोइंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आम्ही अचानक गावी निघालो होतो, तर पहाटे लवकर निघालेलो आणि आम्हाला गावाला जाताना माळशेज घाट लागतो. त्यामुळे आम्ही जवळपास उजेड होण्याच्या वेळेतच घाटाच्या इथे पोहोचलो होतो. तर खूप सुंदर असं फॉग म्हणजे ढग जे आहे ते खाली आलेले दिसत होते. आणि माळशेज घाट म्हटलं तर तिथे खूप म्हणजे पर्यटक येत असतात. ज्यावेळेस पावसाळा असो, ज्यावेळेस तिथे धबधबे असतात तर खूप गर्दी असते तिथे. पण आम्ही फार लवकर निघालेलो, तर आम्ही जवळपास सकाळी 7च्या वेळेतच तिथे पोहोचलो. आणि खूप सुंदर बघा, खाली काहीच दिसत नाही, फॉग होता आणि थंड हवा सुटलेली. तर रुद्र आणि शौर्यला आम्ही झोपेतूनच घेतलेलं होतं, तर ते सुद्धा हवा ते बघून फ्रेश झाले. त्यानंतर आम्ही घरून इडल्या करून आणल्या होत्या, तर त्याचा नाश्तासुद्धा केला. माळशेज घाटामध्ये माकडसुद्धा आहे. तर आई तेच म्हणत होत्या की आपण नाश्ता असंच ठेवतोय, माकड येतील आणि घेऊन जातील. तर तिथे पहिल्यांदा आम्ही घरातूनच, आता गावाला जायचं म्हटलं तर कसं पाणी पण चेंज होतं, त्यामुळे आम्ही मोठा जार्ज पण आणला होता पाण्याचा, कारण लहान मुलं सोबत म्हटल्यानंतर पाणी बदल झालं त्रास होऊ नये म्हणून ती पण आम्ही व्यवस्था केली होती. आणि ती जागा पण आता म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो गावी जायचो त्यावेळेस माळशेज घाटामध्ये असे स्पॉट नव्हते. आता काही वर्षांपूर्वी ते खूप छान बनवलेलं आहे, बसण्यासाठी वगैरे व्यवस्थित, आणि रुंदीकरणसुद्धा झालेलं, त्यामुळं तिथे बरेच पर्यटक थांबतात. आणि आम्ही सगळ्यांनी इडली आणलेली होती, ती सगळ्यांनी खाल्ली, कारण प्रचंड सगळ्यांना भुका लागलेल्या. पहाटे आम्ही 3 वाजता उठलेलो आणि रुद्र शौर्य यांनीसुद्धा मस्तपैकी नाश्ता केला. तर सकाळी लवकरच रुद्रला असं वाटलं असेल की इतके लवकर आपण बाहेर कसं आलो आहे. त्याला फिरण्यासाठी तो नेहमी सकाळी त्याचं चालू असतं की बाहेर चल म्हणून. तर त्याला खूप छान वाटतं, एन्जॉय केलं. त्यानंतर घाटातून गाडी ज्यावेळेस पुढे आली त्यावेळेस आम्ही घाट उतरल्यानंतर एके ठिकाणी चहा प्यायला थांबलो. खूप छान चहा होता तिथे, आणि रुद्र सगळे चहा पित होते. रुद्रला ते कप पाहिजे होते तर त्याला ते खेळण्यासाठी कप दिले आणि सगळ्यांनी चहा एन्जॉय केला. त्यानंतर मग पुढे निघालो. आम्हाला गावाला जाण्याच्या आधी कुलदेवीचंसुद्धा दर्शन घ्यायचं आहे, कारण की प्रत्येक जर आपापल्या कामात असतो तर आम्हाला असं ठरवून जाणं आमच्याकडून कधी होतच नाही. पण रुद्र म्हणजे माझे आजी सासरे आजारी आहेत, तर त्यामुळे आम्ही सगळेजण अर्जंटली निघालो. तर ह्यांची खूप गाडीत मस्ती चालू होती. आम्हाला आधी वाटलेलं की एवढ्या लांबचा प्रवास आहे तर मुलं कसे करतील, पण त्यांची खूप मजा चालू होती. करा डान्स, करा डान्स कर. दादा बसला पुढे, डान्स करायला सोबत पाहिजे का तुला? तुम्ही दोघं थोडेसे लांब लांब करू. हो, इकडे असतं. तर आम्ही मोठ्या देवीच्या इथे पहिले दर्शन घ्यायला गेलो, आणि तिथे आतमध्ये जे आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही, तर त्यामुळे मी फक्त बाहेरचेच व्हिडिओ घेतलेत. आणि रुद्रला पण, रुद्र आणि शौर्य या दोघांचाही नवस होता, तर तो नवस पूर्ण करण्यासाठी पण आमचं यायचंच होतं. पण हे अचानक येणं ठरल्यामुळे आम्ही तेही पूर्ण करण्याचं ठरवलं आजच. तर रुद्र आणि शौर्य यांना आम्ही गाडीतच फ्रेश करून त्यांचे कपडे चेंज केले, कारण की त्यांच्याच फक्त दोघांच्या आंघोळी झाल्या नव्हत्या. बाकी सगळे आम्ही आंघोळ करून निघालो होतो, कारण की आम्हाला देवदर्शनही करायचं होतं. आता मोठ्या देवी सगळ्यांना माहिती आहे की उंच अशी गडावर आहे, तर खूप सुंदर आजूबाजूचा परिसर दिसत होता. आमचं नेहमी उन्हाळ्यातच येणं होतं, त्यामुळं आत्ताचा हा जो सीझन आहे तो खूप छान वाटत होता. बाहेर असे सगळे
म्हणजे बरेच असे देवी देवतांचं पण मूर्ती वगैरे सुंदर आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर वरती मोठ्या देवी आहे. तर रुद्रसाठी पाळणा होता आणि शौर्यसाठी त्याचं म्हणजे डोळ्यांचा नवस होता, तर तो पूर्ण केला. रुद्र फार एन्जॉय करत होता. आम्हाला म्हणजे आश्चर्य वाटलं की प्रवासामध्ये तो कंटाळतो की काय, पण त्याने मात्र फार एन्जॉय केलं. शौर्याने सुद्धा मुलांनी अजिबात त्रास दिला नाही. त्यामुळे आमचा हा पूर्ण प्रवास सुखकर झाला. तर आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. तर दर्शन घेऊन आम्हाला नंतर मग पुढे भगवानगडाकडे जायचं होतं. तर त्यानंतर गडावरती आलो. आता आम्हाला प्रचंड भूक लागलेली, पण गडावरती म्हणजे 24 तास तिथे म्हणजे खाण्याची व्यवस्था असतेच, जेवणाची सोय असते. त्यामुळं दर्शन घेऊन आम्ही नंतर तिथे जेवणासाठी गेलो. तर गडावरती आजूबाजूच्या गावांमधून भाकरी भाजी वगैरे हे सगळं जे आहे तर ते प्रोव्हाइड केलं जातं. लोक स्वतः सेवा म्हणून ते करतात. आणि आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो होतो त्यावेळेस लहान मुलांची सहलसुद्धा तिथे आली होती. तर भरपूर मुलं होती आणि परिसरच एवढा सुंदर आहे, इतकं छान. तर कन्स्ट्रक्शन पण झालेलं तिथे अजूनच. तर मुलांना पाहण्यासारखं सुद्धा आहे. तर बरीच मुलं होती सहलीला आणि त्यांनी तिथे जे पायऱ्या दिसतात तिथे खूप छान एकत्र बसून फोटो काढला. त्यांच्यासाठी हा फार छान आठवणींचा क्षण असेल नंतर ज्यावेळेस ते पाहतील तेव्हा. त्यानंतर आम्ही यांच्या मामाच्या गावी गेलो. ऑरेंजचं ट्री पण आहे बघ तिकडे, ट्रीवर सगळे ऑरेंजेस आहेत. आम्ही जरा शूज घालून फिरतो. याचे शूज नाही काढले का? जा मग खाली जा. आजीला बोलून आला. तर मुलांना तिथे मोसंब्या होत्या, तर मुलांनी त्याचे बॉल म्हणून खेळायला उपयोग केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या शौर्य तर सगळं फिरून आला इकडे तिकडे. आम्हाला उठण्याच्या आधीच आम्ही प्रवासाने आणि दिवसभर सकाळी लवकर उठले आणि फार थकलो होतो, पण मुलं अजिबात थकली नव्हती. त्यांनी मध्ये मध्ये झोपा घेतल्या होत्या. तर मामांच्या घराच्या समोर सुंदर असं पारिजातकाचं झाड आहे. तर मामींनी आधीच सकाळी झाडू मारलं होतं, तर मला ते फुलांचं शूट नाही करता आलं, पण खूप सुंदर असं प्राजक्ताचा सडा पडतो. तर आज गावातल्या देवांच्या दर्शनाला जायचं होतं म्हणून मी साडी नेसले होते, पण सगळा पचका झाला कारण की प्रचंड पाऊस चालू होता दिवसभर. सगळी साडी वगैरे ओली झाली आणि मला ते कॅरी करायला काही जमत नव्हतं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही दर्शन घेतल्यानंतर, कारण की आमच्याकडे फक्त म्हणजे मोजून 3 दिवस होते, आमचे 2 दिवस प्रवासातच जाणार होते. त्याचबरोबरीने आम्ही जे दर्शन घेणं किंवा देवाकडे जाणं आहे तर ते सगळं केलं. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही मावशींकडे गेलो आणि तिथे थांबलो. पण त्या दिवशी पूर्ण दिवसभर पाऊस होता, त्यामुळं आजूबाजूचं आम्हाला काही फिरता नाही आलं. नेमक्या त्या 2 दिवसांमध्येच पावसाचा अलर्ट होता. आणि मावशींनी सुद्धा त्यांच्या आजूबाजूला मस्त फळं झाडं, त्याच्यानंतर दोडका वगैरे असं फळभाज्या पण त्या लावतात. त्यानंतर त्यांची शेती पण आहे तिथेच आजूबाजूला, पण आम्हाला ते सगळं पाहायला जायला मिळालं नाही कारण की बराच पाऊस होता. थोडा वेळ पाऊस उघडला होता, त्यावेळेमध्ये आम्ही थोडंसं फिरलो. आणि त्याच्यानंतर शौर्य आणि जो सोनू होता त्या दोघांनी खूप मजा केली. फर्स्ट टाईम शौर्य आणि रुद्र हे गावाला आले होते आणि त्यांच्यासाठी खूप मजेशीर गोष्टी होत्या, कारण की इकडे मुलांना शहरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत नाही. आपण आपल्या बालपणी दरवर्षी जसं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावाला जायचो, तसं आता आपल्या कामांमुळे मुलांना सुद्धा नेणं होत नाही. त्यामुळे आता हे अर्जंटली जाणं झालं, त्यामुळे वेळात वेळ काढून काहीतरी मुलांना सुद्धा एन्जॉय करता आलं. याचं कुठेतरी छान वाटत होतं. फुल नाही घ्यायचं, ते पेरू येणार त्याला, पेरू माशी बघा त्याच्यावर. पेरू आहे, पेरू घेतले. तर गावाला आलो आहे म्हटल्यानंतर पोहणं झालंच पाहिजे म्हणून रुद्रचे पप्पा आणि त्यांचे काका यांचं सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं की विहिरीवरती जायचं पोहायला. आणि फार जवळच असल्यामुळे आम्ही मुलांना दाखवायला घेऊन गेलो. तर कसं जाणार आता? नाही जायचं. हा, 1 मिनिट. काय करायचं तुला? पाण्यात जायचं, इकडं पाण्यात जायचं. थंड पाणी येते, थंड पाणी येते. जम्प करणार आहे. 1 2 3 बोल. आता पप्पा जम्प करणार. धबाक असं जम्प करणार, थपाक. पाणी आधी जम्प करू दे पप्पाला. थांब, पप्पा आता जम्प करणार. थांब बघ. 1
2 जम्प करा. 1 2 3 जम्प करा. बोल 1 2 3 जम्प करा. पप्पा जम्प करणार. पप्पा थांब थांब. पाण्यात जम्प करणार. पाण्यात. हे बघ 1 2 3 गो. पप्पा पाण्यात गेले जम्प करायला. आहे बघ. हे बघ कसे पाण्यात खेळतात. रुद्रला आणि शौर्यला यांना पण पाण्यात जायचं होतं, त्याच्यामुळे रुद्राची रडरड चालू होती आणि शौर्य पण एन्जॉय करत होता. ह्यांना आम्ही एकदा नदीच्या इथे घेऊन गेलेलो, तिकडे ते खूप खेळलेले, त्यामुळे रुद्रला माहिती आहे की पाण्यात गेलं किती मजा येते, त्यामुळे त्याचं चालू होतं. त्यानंतर परतीचा प्रवास आमचा सुरू झाला आणि या दोघांनी फार मजा केली. आम्ही निघालो त्याच दिवशी बैलपोळा होता, तर आम्हाला रस्त्याने बैलांची सजावट म्हणजे त्यांची जी मिरवणूक असेल ते सगळं पाहायला मिळालं. तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.